मॅचला इथे सुरुवात होत्या. दोन दिग्गज संघांमधला सामना काही क्षणामध्ये आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. स्पर्धेचा आजचा पहिला गोड दिवस आपण पाहिलात. पहिल्या दिवसातील पहिली रंगतदार मॅच पाहिली, जिथून सामना विजयश्री खेचून आणला कुंदे स्पोर्ट कुंदे बी संघाने. खूप चांगला प्रवास त्यांचा त्या मॅच मध्ये राहिला, विशेषतः मेहुलची खूप चांगली कामगिरी. नक्कीच या स्पर्धेकरिता आपण पाहिलं तर प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी केक पेस्ट्री आहे. कुमार कनिक्ष हरिचंद्र शेलर यांच्या माध्यमातून हे मात्र गिफ्ट हॅम्पर आहे. आम्हाला केक पेस्ट्री त्यांच्या माध्यमातून दिली जाते. त्यांना देखील मनाच्या अंतःकरणापासून आपण धन्यवाद देऊयात. मॅचला इथून सुरुवात होताना आपण पाहतोय 3 ओव्हरची मॅच आपल्या भेटीला आली आहे. दोन्ही संघ अतिशय नामवंत बलाढ्य गुणवंत असे दोन संघ आमने सामने उभे राहिलेत विजयासाठी. नेक्स्ट मॅच यानंतरचा होणारा सामना वासिंद विरुद्ध ठाकूरपाडा. आपण त्वरित संपर्क साधा. वासिंद विरुद्ध ठाकूरपाडा. सलामीची जोडी आपण पाहतोय. फलंदाज फरमान आणि त्याच्या साथीनं अगदस ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या क्रमांकाचा षटक हाताळण्याकरिता प्रज्वल दळवी या गोलंदाजाला आपण पाहू शकाल. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. गेले 2-3 हंगामे अतिशय उत्कृष्ट खेळ याचा राहिला आहे. आज या कुंदे नगरीमध्ये आपल्या गावाची डंका फुंकण्याकरिता हा गोलंदाज सज्ज झाला आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याच्या अगेन्स्ट फरमान आहेत. हे देखील अनुभवी खेळाडू आहेत. खूप सारा अनुभव त्यांच्या देखील पाठीमागे आहे. मॅचला सुरुवात होत्या. सामना क्रमांक 2 पहिल्या फेरीतील एक बाजूने डिंग डॉंग वडवली तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली. मॅच ऑन. पहिला बॉल प्रज्वल दळवीचा. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्टान्स बदलला होता फलंदाजानं. वेग अतिरिक्त होता. टप्पा ज्या पद्धतीने पिच झाला त्यानंतर अतिरिक्त गती प्राप्त केली चेंडूनं आणि त्याचनंतर डॉट बॉलची सांगता झाली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. लोअर फुल टॉस सरळ बॅटने खेळलेत. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची इथे देखील सांगता झाली आहे. सलगचे 2 बॉल निर्धाव स्वरूपामध्ये हाताळले गेले. चेंडू क्रमांक 3चा खेळ इथून मात्र पाहायला मिळेल. पंचांना क्रॉस करून हा बॉल. यावेळेला दमदार फटका आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू मात्र मिड ऑफकडे क्लिअर केलाय 4 धावांसाठी. या इनिंग्स मधला पहिला चौकार फरमान यांच्या बॅटमधून येतोय. दमदार शैलीदार चौकार. या चौकाराने टीमचा अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या 4 वरती. त्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीचा फटका सजवला गेला. अगदस स्ट्रायकर एंड वरती आहेत, जे टीमचे कर्णधार देखील आहेत. धावसंख्या 4 ने अकाउंट ओपन होत असताना एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिले 2 बॉल हे मात्र गोलंदाजाच्या नावावरती होते. यावेळेला ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. सिलिमिन ऑन मध्ये धोका पत्करलाय की काय, तर फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. काही क्षणासाठी असं वाटत होतं की खराब कॉल आहे की काय, परंतु रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली. या सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 5 धावा धावफलकावरती आहेत. यानंतरचा होणारा सामना वासिंद आणि त्यांच्या विपक्षामध्ये ठाकूरपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा फरक आपण पाहिला तर 5 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 4चा खेळ संपन्न झालाय. 2 बॉल अजून देखील शिल्लक आहेत पॉवर प्लेच्या षटकातील. आणि फरमान यांचा विचार केला तर आक्रमक फलंदाज म्हणून चर्चेत असणारा हा खेळाडू आहे. फरमानला आपले हात खोलावे लागतील, कारण अपोजिट टीम आपण विचार केला तर भिवंडी तालुक्यातील एक ताकदवार संघ सातत्याने ओळखला तो टीम धोंडावडवली संघाला. आणि अशा संघाच्या विपक्षात खेळताना मोठा टार्गेट आवश्यक आहे. बॅकफुटवरती आले, पूल केला, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची फेकी होईल प्रज्वल दळवीच्या हातामध्ये. तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट होती. सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 6 धावा या धावफलकावरती आहेत. पहिल्या डावाची खेळ इथे आपण पाहतोय.
बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय टीम डिंगडॉंग वडवली संघाने. शेवटचा अंतिम बॉल प्रज्वल दळवीचा. अगुट टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उंची गाठली आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडूला कॅरी करू शकले नाही आहेत. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू लँड झाला आणि त्याचनंतर त्याचं रूपांतर केलं गेलंय अगदी 2 धावांमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 8 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती कोणत्या प्रकारची धाव नव्हती, दुसऱ्या बॉलवरती देखील कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. सलगचे 2 बॉल डॉट आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथ्या बॉलवरती सिंगल, पाचव्या बॉलवरती सिंगल आणि अंतिम बॉलवरती 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर जमेची बाजू असेल, आपण व्यासपीठावरती पाहू शकाल युवा नेतृत्व डॅशिंग पर्सनॅलिटी DJ लिंबा अर्थात कुणाल आणि त्यांच्या समूहामध्ये आपण पाहतोय माजी उपसरपंच शैलेश शेलार यांना. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आवेशला आणलाय. आवेश भोईर हा देखील या टीमचा एक मुख्य खेळाडू आहे. गोलंदाजी असो वा फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा हा खेळाडू आवेश भोईरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. परंतु दुसऱ्या बाजूने या सलामवीरांना आपले हात खोलावे लागतील, मोठे फटके खेचावे लागतील. एक 3 षटकांचा सामना आहे. 30+ जाण्याचा जरूर प्रयत्न असेल टीम डिंगडॉंग वडवली संघासाठी. आवेश भोईर पहिला बॉल घेऊन येईल. स्ट्रायकर एंडवरती अगदास आहेत. पहिला बॉल इथून मार्गस्थ होतोय आवेशच्या माध्यमातून ओव्हर द विकेटने. परफेक्ट सटीक यॉर्कर, यष्ट्यांचा फर्निचर इथे उद्ध्वस्त केला गेलाय. पहिला धक्का, पहिली विकेट डिंगडॉंग वडवली संघाचा. अगदास बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज इंटर होता असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रजा. पहिल्या बॉलवरती आत्मविश्वास वाढवणारा बॉल ज्यावरती विकेट आली आहे. रजाला मात्र इथून हात खोलावे लागतील. 3 षटकांचा हा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट असेल हे देखील पाहणं गरजेचं राहील. ओहो, यावेळेला सॉफ्ट हँडने खेळलाय. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला आणि त्याला सन्मान करण्यास प्रवृत्त केलं फलंदाजाला. आवेश भोईर देखील चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चौकार जरूर आला परंतु त्यानंतर पलटवार देखील करून दिला प्रज्वलने. धावसंख्येचा आपण फलक पाहतोय 8 धावा. सलगचे 2 बॉल डॉट स्वरूपामध्ये हाताळले गेले. पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल हा दडपण निर्माण करेल टीम वडवली संघासमोर. लेटकट करण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला. हाफ ट्रॅकर जरूर होता परंतु अतिरिक्त गती होती आणि फलंदाज खऱ्या अर्थानं गतीला इथे बीट झालाय. सलगचे 3 बॉल डॉट. इथे मात्र अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल डिंगडॉंग वडवली संघाला. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे कारण मैदानाचा विचार केला तर 360चं हे डिग्रीचं हे मैदान. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने त्याच शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न सातत्याने. प्रत्येक बॉल अगदी वेगवेगळ्या टप्प्यावरती गोलंदाज हाताळत आहेत आणि प्रत्येक बॉलवरती यशस्वी देखील होत आहेत. ही जी रणनीती आखली या गोलंदाजांच्या या फलंदाजांच्या विरोधामध्ये ती यशस्वीपणे संपन्न होताना आपण पाहतोय. एकंदरीत 8 धावा उघ्या धावफलकावरती आहेत. सलगचे 4 बॉल इथे डॉट आले आहेत. 5व्या बॉलवरती आता अटॅक केला जाईल का फलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेला ऑन साईडला वळवलाय. डीप मिडविकेटमध्ये हुलकावणी दिली आहे प्रज्वलला देखील चेंडूनं. चेंडू थांबणार नाहीये. डीप मिडविकेटमध्ये निघून जाईल 4 धावांसाठी.
जातीय 12 धावा. थोडासा हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला पूल केला ऑन साइड मध्ये. हा चौकार येणं खूप गरजेचं होतं आणि तो आलाय. यावेळेला अतिरिक्त उंची गाठली आहे चेंडूनं. लांबी गाठले काही देखील पाहावं लागेल तर नाही. तिथे क्षेत्ररक्षक अक्षय आय थिंक होते आणि त्यांनी हा झेल कॅरी केलाय. विकेट आली आहे दुसरी. 12 अंकावरती दुसरा धक्का. डिंग डॉंग वडवली संघाला. फलंदाजांना आपला खेळ दाखवावा लागेल. फरमान स्ट्रायकर एंड वरती आहेत ज्यांनी 5 बॉलचा खेळ आतापर्यंत केलाय. 7 धावा त्यांनी जमा केलेत. तर दुसऱ्या बाजूने नवीन फलंदाज अब्दुल्ला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटच्या षटकाकरिता गोलंदाजीसाठी गोलंदाज आणला जातोय आनंद. अनुभवी गोलंदाज आहेत आणि त्यांना गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज केले. स्लॉग ओव्हर मध्ये अंतिम निर्णायक षटका 12 धावा वरती आहेत. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे असतील. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी करत असताना आनंदला आपण पाहतोय येणारे 6 बॉलवरती अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल. यावेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विच करण्याचा प्रयत्न, देह यष्टीवरती हा चेंडू आदळला गेला. डॉट बॉलने सांगता आले आनंदकडे वेग कमी आहे, परंतु आउटस्विंग आणि इनस्विंग हे दोन्ही चेंडू टाकण्यामध्ये तो माहीर असणार हा गोलंदाज आहे. पहिला बॉल तर डॉट आलाय. प्रत्येक डॉट बॉल हा दबाव निर्माण करतोय. फलंदाज फरमानकडे असलेला अनुभव त्यांना दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. हा ट्रॅकर पूल केला ऑन साईडला बॅकफुटवरती येऊन, मात्र चेंडू लँड होईल नोमॅन्समध्ये. पहिली धाव अगदी वेगात आली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि यशस्वी देखील होतील. 2 धावेने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 14 या अंकावर. तिसऱ्या धावेसाठी काय घडलंय तर निश्चितपणाने पंचांनी धाव दिली नाहीये आणि विकेट देखील नसणार आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. पुढील सामना आपण पाहणार आहोत वासिंद बनाम ठाकूरपाडा. चला दोन्ही टीमचे कर्णधार आयोजकांशी आपण संपर्क करा. वासिंद टीमचे कर्णधार आणि त्याचबरोबरीने ठाकूरपाडा, आपण दोन्ही टीम्स कर्णधार या ठिकाणी त्वरित संपर्क साधा. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती आहेत. आनंद यांचा पुढचा बॉल यावेळेला मात्र यशस्वी होतील. चांगला फटका आहे. इनटू द गॅप खेळलेत. गॅप सिलेक्शन अगदीच चांगलं होतं. त्यांना ठाऊक होतं त्या क्षेत्रातला क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये आहे आणि त्याचाच फायदा घेतलाय फलंदाज फरमाननं 4 धावांसाठी. हा येतोय अगदच्या बॅटमधून हा चौकार. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर डावाची घसरण देखील पाहायला मिळाली. 18 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज आनंद यांचा पुढचा बॉल यावेळेला मात्र त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला गोलंदाज थोडेसे हॅलो हुशार झाले आणि बॅटरपासून हा चेंडू थोडासा दूर अंतरावरती आणि वेग देखील दिला. डॉट बॉलने सांगता केली आहे. धावसंख्या 18 अंकावरती. यावेळेला मात्र चांगला फटका आहे. लोअर फुल टॉस होता. लॉंग दी कार्पेटनं चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी स्ट्रोक येतोय फलंदाज अगदच्या बॅटमधून. ये भगवान ये भगवान
बाळारामजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत। या क्रीडा मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम। आपणास विनंती असेल आपण सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। सन्माननीय बाळारामजी पाटील आणि सन्माननीय सुभाषजी शेलार साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक इथे देखील नाहीये, हा देखील निघून जाईल सीमारेषेपलीकडे 4 धावांसाठी। या मोमेंट वरती धावा येणं गरजेच्या होत्या आणि त्या आल्यात फलंदाज अगदच्या बॅट मधून। तर पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र संपलाय। पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 26 धावा या धावफलकावरती आहेत। 27 चे इक्वेशन असेल 18 बॉल मध्ये। तत्पूर्वी आमच्या गावचे प्रतिनिधी सन्माननीय रघुनाथजी पाटील हे देखील उपस्थित आहेत। त्यांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। त्यानंतर सन्माननीय लक्ष्मणजी शेलार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण देखील मंचावरती या। माननीय विश्वनाथजी शेलार, आपण देखील मंचावरती येऊन प्रस्थापित व्हायचं आहे। पहिल्या डावाचा खेळ संपलाय। धावसंख्येचा फरक आपण पाहतोय, धावा 26 आणि 27 धावांचं आव्हान ठेवले गेले आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली या संघासमोर। वासिन संघाचा कर्णधार आणि ठाकूरपाडा संघाचा कर्णधार, आपण त्वरित टॉस साठी या। कुंदे गावातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित होत आहेत। या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आहे। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, टीम डिंगडॉंग वडवली। क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या आणि सलामीची जोडी मैदानात दाखल करा, टीम धोंडावडवली। सन्माननीय कल्पेश शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। सन्माननीय कल्पेशजी शेलार, चला मैदानात फलंदाज दाखल करायचे आहेत। 18 बॉल 27 चं इक्वेशन डोळ्यासमोर घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहतोय। एंटर होत असताना फलंदाज प्रज्वल आणि त्याच्या साथीने शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली संघ गोलंदाजी खूप चांगली राहिली होती। अंतिम षटकामध्ये धावा जरूर आल्या, परंतु आघाडीच्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली। आता फलंदाजी या क्षेत्राकडे त्यांचं लक्ष असेल प्रेक्षकांचं। प्रत्येकी षटकामागे आपण पाहिलं तर 9 धावांचं इक्वेशन आहे। दुसऱ्या डावातील पहिलं षटक या ठिकाणी गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजाला आणलं गेलंय। अब्दुल्ला या गोलंदाजाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आमंत्रित केले गेले। 18 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता आहे। पहिला सामना देखील आपण पाहिला, वेडेगाव बनाम कुंदे स्पोर्ट कुंदे बी, तिथे देखील पाहिलं तर अवघ्या 18 मध्ये 26 धावा काढायच्या होत्या टीम वेडेगाव संघाला, परंतु पराभवाच्या सामोरे जावं लागलं। त्यामुळे इथून ते मेहनत, ती जिद्द ठेवावी लागेल डिंगडॉंग वडवली संघाला। वाडा तालुक्यातील तर दुसरा भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ आमने सामने या स्पर्धेमध्ये आपलं अधिराज्य गाजवण्याकरिता हे 2 संघ सज्ज आहेत। पहिल्या डावाचा खेळ संपलाय, दुसऱ्या डावाला इथून मात्र सुरुवात होते। उत्तरार्ध आपण पूर्वार्ध पाहिला, उत्तरार्धामध्ये आता बॅटिंग करताना प्रज्वल दवडी ऑन स्ट्राइक। पहिला बॉल अब्दुल्लाचा ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जातोय प्रज्वल दळवीसाठी। पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन लेग आणि स्क्युअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न। डॉट बॉलने सुरुवात करत असताना अब्दुल्ला, गती आहे अब्दुल्लाकडे, एक चांगला टप्प्यावरती बॉल हा पिच झाल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय। प्रत्येक डॉट बॉल हा आत्मविश्वास उंचावणार असेल टीम डिंगडॉंग वडवली संघासाठी।
प्रज्वल दळवी याच्या खांद्यावरची प्रामुख्याने आज जबाबदारी वाढलेली आहे. पुढचा बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न, हा बॉल देखील डॉट आलाय. या अगोदर पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, त्यानंतर पाहिलं तर स्विच इट करण्याचा प्रयत्न. दोन्ही बॉल दर्जेदार आणि दोन्ही बॉलवरती यशस्वी होतोय गोलंदाज अब्दुल्ला. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर कोणत्या प्रकारचा धावायचा अकाउंट ओपन झालेला नाहीये. यावेळेला फुल्लर लेनचा बॉल होता, अगदी पाहिलं तर टॅप केला बॉलला डीप बॅकवर्ड पॉइंटकडे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत, चेंडूची फेकी होते तोपर्यंत 2 धावा इथे मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावीने टीमचा अकाउंट ओपन झालाय. धावसंख्या 2 या अंकावरती. पहिले 2 बॉल पाहिलं तर गोलंदाजाच्या नावावरती राहिले. तिसरा बॉल देखील सुरेख होता, परंतु प्रज्वलचं देखील कौतुक करावं लागेल. चांगल्या पद्धतीने ते बॉल त्याने डिफेन्स केला आणि 2 धावा अंकित केल्या. 2 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक बॉल मागे आपल्याला इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. 15 बॉल 25 धावांची गरज. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये आता बदल घडवला जातो. पुढचा बॉल घेऊन अब्दुल्ला सज्ज झालाय लॉंग रनअपने. चला स्पीडअप करा, अधिक वेळ घेऊ नका. डिंगडॉंग वडवली संघ. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का? पोहोचले जरूर आणि झेल देखील कॅरी केलाय. सुरेख झेल टिपलाय. तो देखील कोणाचा? तर मिस्टर प्रज्वल दळवी. बडी मछली जाल में फंसी हुई, मोठा मासा गळा लागतोय. 2 अंकावरती पहिला धक्का, पहिली विकेट. प्रज्वल दळवी बॅक टू द डगआउट. मोठी विकेट आली. प्रज्वल दळवी बाद झाला. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश, युवा सेना उपतालुका प्रमुख, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय योगेशजी दळवी साहेब यांना विनंती असेल की आपण सन्मानाने या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. महायुती चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. 2 धावा धावफलकावरती आहेत. सातत्याने आपण पाहिलं तर शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी साहेब यांच्या छायेखाली हा कार्यकर्ता आपण घडताना पाहिला. योगेशजी दळवी प्रेरणास्थान म्हणून संबोधलं जातं सातत्यानं आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मित्र देखील आहेत. योगेशजी दळवी या आपल्यासाठी हे व्यासपीठ आहे. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंडवरती प्रथमेश थाळके. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. फुल टॉस होता, सरळ बॅटने बॅकलिपचा वापर करत हा बॉल मात्र डिफेन्स केला. मात्र स्वीप करू शकले असते तर धावा मिळू शकले असतं, पण क्रिकेटमध्ये जरतरला थारा नाही आहे. लोअर फुल टॉस होता, बॅकवर्ड क्युअर लेकले नक्कीच स्वीप खेळू शकले असते. धावसंख्या एकंदरीत 2 अंकावरती. 5 बॉलचा खेळ संपन्न, अंतिम बॉल शिल्लक. राऊंड द विकेटने. ओहो, यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील केली आहे. पंच सहमत नाही आहे ती अपीलला आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपलाय. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज अब्दुल्ला या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने आवेश भोईरने गोलंदाजी केली त्या पद्धतीची गोलंदाजी आता अब्दुल्लाकडून देखील पाहायला मिळेल. फाईट टू फाईट मॅच पाहायला मिळते. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 25 ची गरज. पहा, 18 मध्ये 27 काढायच्या होत्या, परंतु पहिल्या षटकामध्ये आपलं वर्चस्व गाजवलंय डिंगडॉंग वडवली या संघानं. मॅच संपलेली नाही आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये शैलेशसारखा एक आक्रमक फलंदाज, प्रथमेश थाळकेसारखा आक्रमक फलंदाज, बॅटिंग लाईनअप मजबूत आहे टीम धोंडावडोली संघाची. परंतु वेळ आहे, या वेळेमध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल आणि जर काय ती वेळ एकदा हाताच्या बाहेर निघून गेली तर निश्चित पराभवाच्या सामोरे जावं लागेल. त्यामुळे अटॅकिंग इथून त्यांना देखील दाखवावं लागेल. 12 बॉलमध्ये 25 ची गरज. सन्माननीय पंढरीनाथ पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. निश्चितपणाने त्यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम पंढरीनाथ पाटील साहेब, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज बाबू आपल्याला पाहायला मिळेल.
12 बॉल 25 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 12.50च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे टीम धोंडावडवली संघाला. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन शैलेश, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रथमेश. ही जोडी जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लवीत असतील टीम धोंडावडवली संघासाठी. षटक क्रमांक 2 मधला पहिला बॉल मार्गस्थ होईल बाबूच्या माध्यमातून फलंदाज शैलेशच्या विरोधात ओव्हर द विकेटने. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, अगदी पाहिलं तर पंच करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल या ठिकाणी वाईटचा इशारा होतोय. एक्स्ट्रा रन नेट टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. 3 धावा. ऑफस्टम्पच्या बाहेरचा हा बॉल होता, गतीने टाकण्याचा प्रयत्न, तिथे मात्र एक्स्ट्रा धाव खर्च केले बाबूने. धावसंख्या 3 वरती. इक्वेशन बदलते आता मात्र 12 बॉलमध्ये 24ची गरज. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या फेरीतील हा सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. धोंडावडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये डिंग डॉंग वडवली. दोन्ही टीम्समध्ये वडवली आहे, परंतु कोणती टीम, कोणता संघ इथे विजय होईल? राईटम ओव्हर द विकेटने पुढचा बॉल शैलेशसाठी असेल. यावेळेला चांगला क्लासिकल फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहेत. एक टप्प्याखेरीज चेंडूची फेकी करतील, तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. एकने टीमची धावसंख्या 4 या अंकावरती. इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. 11 बॉल 23 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका टीम धोंडावडवली संघाला या सामन्यामध्ये थोडासा जवळ घेऊन जाईल आणि एक विकेट जर आली तर डिंगडॉंग वडवली संघासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल प्रथमेशसाठी अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न. शरीरावरती हा चेंडू आदळलाय. डॉट बॉलची इथे देखील सांगता झाली आहे. प्रत्येक डॉट बॉल हा मात्र इथे संकट निर्माण करतोय, दबाव निर्माण करतोय. प्रथमेश थाळकेचा विचार केला तर आज थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला आहे, संघर्ष करताना पाहायला मिळाला आहे. फलंदाजीसाठी या खेळाडूला सातत्याने ओळखलं जातं, परंतु या मैदानावरती आज थोडासा का होईना परंतु संघर्ष करताना पाहायला मिळाला आहे. राईटम ओव्हर द विकेटने पुढचा बॉल प्रथमेशसाठी. अकूट टप्प्याचा बॉल बॅकफूटवरती आले, पंच केलाय चेंडूला. मिड ऑफ क्षेत्राकडे चेंडू निघून जाईल. 4 धावाचा आडी येतोय चौकार. कावदेवी स्पोर्ट्स धोंडावडवली या संघाला लेट का होईना परंतु प्रथमेशच्या बॅटमधून हा चौकार पाहिला. 4 बॉलचा सामना त्यांनी केलाय, 4 धावांचे योगदान दिलंय. दुसऱ्या बाजून शैलेश ज्याने 1 बॉलचा सामना केलाय, 1 धावेचे योगदान त्यांनी दिलंय. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन बाबू सज्ज झालाय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 9 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. समान संधी आहे दोन्ही टीमला. जो जितेगा वही सिकंदर. 9 मध्ये 19 काढायचे आहेत. 19 धावांपासून रोखलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. या चौकारानं आत्मविश्वास जरूर उंचावलाय प्रथमेशचा. राईटम ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र पाहिलं तर मिड ऑनकडे चेंडूला काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे खेळून काढलाय. मिसफिल्ड पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होईल. ज्या वेळेला तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्यावेळेला तुमची गोलंदाजी चांगली होत असते. आपण अनेकदा पाहिलं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. इथे तीच चुकी पाहायला मिळाली टीम डिंगडॉंग वडवली संघाकडून. जिथे सिंगल होती त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये. आणि विशेषतः कौतुक जाईल दोन्ही फलंदाजांना. कॉल कॉम्पिटिशन आणि रनिंग बिटवीन द विकेट अगदी योग्य पद्धतीने पाहायला मिळाली. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला शफ्फल लावून खेळण्याचा प्रयत्न. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा इथे देखील आली आहे. या षटकामध्ये 2 स्क्वेअर चेंडू हाताळले गेले. पहिला बॉल आणि चेंडू क्रमांक 5 अशा 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या. धावसंख्या मात्र 11 वरती आहे. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 9 धावा खर्च करतोय गोलंदाज बाबू. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन जाईल फलंदाजासाठी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. गुडघे टेकवले गेले होते खेळपट्टीला आणि त्यानंतर ही सिंगल इथे आली आहे.
सिंगलने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. 12 धावफळकरी आहेत. अंतिम बॉल इथून शिल्लक या षटकातील. पहिलं षटक अप्रतिम राहिलं होतं गोलंदाज अब्दुल्लाचं. या षटकामध्ये धावा आल्या 10 आतापर्यंत. 5 बॉलमध्ये 10 धावा येत आहेत. कुठेतरी पलटवार पाहायला मिळाला टीम धोंडावडोली संघाकडून. अकूट टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र पाहिजे तर लेट कट केलाय बॉलला थर्डमॅन क्षेत्राकडे. पहिली धाव अगदी वेगात, दुसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण होते. आणि त्याचनंतर काय तर नशिबाची साथ देखील मिळेल. चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. हा नशिबाचा चौकार बनावा लागेल टीम धोंडावडोली संघासाठी. आणि 6 मध्ये आवश्यकता येते 11 धावांची. 6 बॉल 11 धावा. मॅच संपलेली नाही आहे. मॅच अजून देखील दोन्ही टीमसाठी ऑन आहे. विजयाचा शिलेदार कोण होणार, विजयाचा शिल्पकार कोण होणार. आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडावडोली की त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ डिंग डॉंग वडवली. 6 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पहिला सामना देखील याच पद्धतीने आपण पाहिला. विशाल जाधव गोलंदाजी करत होते. सुरुवात खराब झाली होती परंतु शेवट त्यांचा गोड राहिला. 3 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना आपल्या संघाला विजय साकारून दिला. आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा होता गोलंदाज मेहुलचा. इथे देखील त्याच पद्धतीची सिक्वेशन्स आपल्याला पाहायला मिळतीये. येणारे 6 बॉल आणि आवश्यकता आहे 11 धावांची. शेवटचा निर्णायक षटक फरमान घेऊन येत आहेत. तर दुसऱ्या बाजूने प्रथमेश आहेत स्ट्रायकर एंडवरती. 6 बॉल 11 धावांची गरज. विजयाचं पारडं कोणाच्या बाजूने झुकणार, खूप महत्वाची स्पर्धा. सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. चला मॅच सुरू करा. डिंग डॉंग वडवली टीम पण कॉपरेट करा मंडळाला, अधिक वेळ घेऊ नका. फरमान गोलंदाजी ट्रॅकवरतून सज्ज आहेत तर दुसऱ्या बाजूने प्रथमेश स्ट्रायकर एंडवरती आहेत. 6 बॉलमध्ये 11 काढायच्या आहेत टीम धोंडावडोली संघाला. या धावा काढल्या जातील की या धावांपासून रोख लावली जाईल. पहिला बॉल ओव्हर द विकेटने इथे मार्गस्थ केला जाईल. पहिला बॉल या वेळेला मात्र पाहिलं तर बॅटची लिडिंग घ्यायची होती. चेंडू थांबणार नाहीये. एसटी रक्षकाचं क्षेत्र खाली होतं. चेंडू निघून जाईल लॉंगलॅग सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी हा देखील नशिबाचा चौकार येतोय टीम धोंडावडोली संघासाठी. आपण सीमारेषेचा ताबा घ्या. कुंदे स्पोर्ट कुंदे संघाचे प्रतिनिधी आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या आणि जो मॅच बॉल आहे तो मैदानात लगेचच दाखल करा. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावा धावफळकावरती आहेत 20. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची गरज. फरमानचा पुढचा बॉल. ओहो यावेळेला फुल्लर लेनचा बॉल. परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळाला. फरमानच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा दबाव पंचांवरती असेल. किरण थाळके जे महाबळेश्वरला आहेत कुंदे स्पोर्ट कुंदे संघाचे एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा देखील दिल्यात. धन्यवाद किरणजी थाळके. आज त्यांची गैरहजेरी आहे या स्पर्धेला पण निश्चित लवकरात लवकर या स्पर्धेला ते देखील भेट देतील आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. गोलंदाज सज्ज. षटकातला पुढचा बॉल घेऊन फरमान राऊंड द विकेटने.
इथे देखील पहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. पहा कधी मॅच गावदेवी स्पोर्ट धोंडा वडवलीकडे तर कधी मॅच डिंगडॉंग वडवली संघाकडे. आता या मॅचमध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 7ची गरज आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु त्यानंतर प्रथमेशला बांधून ठेवलं गेलं. मोठा फटका की डॉट बॉल. आता जुगलबंदी आहे, गोलंदाज विरुद्ध फलंदाज, फरमान विरुद्ध प्रथमेश. यावेळेला घुटना टेक, तमाशा देख, आउट ऑफ द पार्क, 6 धावा. येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्कीच आजच्या दिवसातील हा पहिला षटकार आपण पाहिला प्रथमेश थाळकेच्या बॅटमधून. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि 1 धावेची गरज, परंतु कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे टीम डिंगडॉंग वडवली संघ देखील प्रयत्न करेल इथून पुढे. त्यांना देखील ठाऊक आहे इथे आम्ही पलटवार करू शकतो आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे. अंतिम क्षणापर्यंत मॅच कोणाच्या बाजूने झुकेल हे भागीत देता येणार नाही आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक, 1 धावेची गरज. फरमान सज्ज असतील गोलंदाजी ट्रॅक वरून तर प्रथमेश दुसऱ्या बाजूनं. काय घडेल काय बिघडेल, टीम धोंडा वडवली की टीम डिंगडॉंग वडवली, कोणाच्या बाजूने हा विजय झुकणार. 2 बॉलचा खेळ शिल्लक, 1 धावेची गरज. ज्या पद्धतीने पहिला सामना रंगतदार झाला त्या पद्धतीचा सामना आता देखील या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. प्रथमेश षटकार खेचला, आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. फरमानवरती थोडासा दबाव असेल. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 1 धावेची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग आहे. राऊंड द विकेटने पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि इथे काही क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. हार्ड लक टीम डिंगडॉंग वडवली. सो वेल प्लेड टीम गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली. वेल प्लेड योगेश दळवी अँड ऑल टीम. तर प्लेअर ऑफ द मॅच ज्या गोलंदाजानं अवघ्या 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स महत्वाच्या टिपल्या, अर्थातच अवेश भुईर ठरतो इथे प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी. चला अवेश, आपण व्यासपीठावरती या. स्पॉन्सर्ड बाय कनिष्क हरिचंद्र शेलार याच्या माध्यमातून केक पेस्ट्री आणि त्यानंतर आकर्षक ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी आदरणीय सन्माननीय बाळारामजी पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभासे हा सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे. अवेश भोईरला ज्यानं अवघ्या 4 धावा खर्च केल्या आणि त्याचबरोबरीने 2 महत्त्वाच्या विकेट्स टिपल्या आणि इथून त्याला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देत असताना. सो वेल प्लेड अवेश, पुढील मॅचसाठी तुला तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर कुंदे स्पोर्ट कुंदे बी संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी हजर राहा. कुंदे स्पोर्ट कुंदे बी संघाचे सर्व खेळाडू, आपला पहिला सामना झाला होता त्यामुळे आपली हजेरी असणं इथे अत्यावश्यक आहे.